मालवणी खाजा म्हणजे गंमत जम्मत। सदर कथानकाचे नाव आहे सौ सोनार की एक लोहार की। माझे बालपणीचे काही दिवस मालवण मसुरे देऊळवाडी येथे आजोबांकडे गेले। आजोबांचे नाव बाळकृष्ण बागवे। सारा गाव त्यांना जिजीसाहेब बोले। आजीचे नाव जिजाबाई। मोठे दानशूर दाम्पत्य। घरी कोणी काही मागायला आले आणि ती वस्तू घरात असेल तर त्यांनी कोणालाही नाही म्हटले नाही। आजोबांना सारा गाव तर धर्मराज बोले। आजोबांना एकूण 8 मुले, 5 मुलगे व 3 मुली। सर्वजण गोरे गोमटे, घाऱ्या निरसळ डोळ्याचे। फक्त मेक्षाम मामा व शशी मावशी निमसावळी। सगळ्या भावंडात मेक्षाम मामा मोठा। सारा गाव त्याला आपी म्हणे। घरी ठासणीची बंदूक होती। आपी मामा 1 नंबरचा शिकारी आणि पट्टीचा मासेमार होता। आपी मामा एक वेगळंच रसायन होतं। चांगला असला की देव माणूस, पण अक्काबाई पोटात गेली म्हणजे दारू प्याला की त्याच्यात संकासूर अवतरे। मग कोणासेही पण तो जुनी भांडणे उकरून भांडत बसे। गावी उगाचच खांद्यावरती फरशी ठेवून फिरत बसे। या अवस्थेत त्याला बघितल्यावर कोणी त्याच्या नादी लागत नसे। एकदा आपी मामा खाजनातून मासे मारून घरी येत होता। अर्थात घेतलेली होतीच। डाव्या खांद्याला माशाची पिशवी, उजव्या हातात मजबूत काठी होती। वाटेत 7-8 तरुण मुले एका काळ्या कुत्र्याला रेड्याला बांधायच्या साखळदंडाने एका छोट्या झाडाला बांधून काठीने चोपत होती। तेवढ्यात एकाची नजर आपी मामावर गेली। तो लगेच म्हणाला, हे सगळ्यांनी काठीवर टाकून बाजू गोवा, लांब उभे राहा, आपी येता उगाच भांडण नको। आपी मामान ता बघितल्यात। तो त्यांना म्हणालो, एका मुक्या जनावर तुम्ही 7-8 जण मिळून मारतास, तुमका काय लाज कशी वाटत नाही? तेव्हा ते सगळे म्हणाले, आपी हो नापाक कुत्रा, वाडीत 2 दिवसात 7-8 जणांका ह्यो चावलो। आपी मामा म्हणालो, तुम्ही एका मारू नका, मी एका घेऊन जाते। तसे सगळे म्हणाले, नको आपी, ह्यो तुका पण चावात। असा म्हणतास आपी मामाने माशाची पिशवी एकाकडे दिली। तो कुत्र्यासमोर जाऊन उभा राहिला। कुत्रा जोराजोरात भुंकत होता व आपी मामाच्या अंगावर धावून येत होता। आपी मामा थोडा डावीकडे वळला, पुन्हा उजवीकडे वळला। कुत्र्याकडे पाठ करून थोडा पुढे गेला व झपकन मागे वळून कुत्र्याच्या मणक्यात उभी काठी जोरात मारली। कुत्रा मोठ्याने कोकटला, 4 पाय फाकून जागेवर बसला। त्याच्या तोंडातनं अर्धी जीभ बाहेर लटकत होती। सगळे तोंड वासून बघत राहिले। आपी मामाने माशाची पिशवी डाव्या खांद्यात अडकवली। एकाला तो म्हणाला, तो साखळ नस सोड व डाव्या हातात करकचून बांध, साखळीचा हुक पण लाव। आपी मामा कुत्र्याला घेऊन घरी निघाला। बांध चढता उतरताना आपी मामाचा तोल एका बाजूला जाई, कुत्रा घाबरून दुसऱ्या बाजूला खेची। घरी येता येता मामा कुत्र्याच्या अंगावर 5-6 वेळा पडला। कुत्रा खाली, आपी मामा कुत्र्याच्या अंगावर। कुत्र्याचा अंगाचा पार भुगा झाला। घरी आल्यावर मामाने मामीला हाक मारली। त्या अवस्थेत मामाला बघून मामी म्हणाली, या काय नसला थ्यार घेऊन येलास? मामा मामीला म्हणाला, ही साखळी सोड व माशाची पिशवी घरात घेऊन जा। करटीभर हळद पटकी गरम करून आण। बाजूचा वाडा खाली होता। त्याच्या पडवीत कुत्र्याला बरग्याला बांधले। मामीने हळदपट्टी आणली, ती मामाने
कुत्र्याच्या अंगाला सर्वत्र लावली. मामा मामीला म्हणाला, एक सर्कूल भरून उकड्या तांदळाची पेज करून घेऊन ये आणि एका खाऊक दी. मामा जेवून झोपी गेला. मामी सर्कूलातनं पेज घेऊन आली, पण कुत्रा काही पेज पियेना. तेवढ्यात आजी आली व ती मामीला म्हणाली, तू जा, मी बघते. आजीने कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तसेही कुत्र्याच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. आजी कुत्र्याला थोपटून बोलली, आपण तुका मारल्यान, थांब, त्याका मी बघते. तसा कुत्रा हळूहळू सगळी पेज प्याला. मामाने एकाच जागी त्या कुत्र्याला 2 दिवस बांधून ठेवले. त्याचे हगमूत काढले. तिसऱ्या दिवशी मामा मोडण्याच्या रानात जायला निघाला. मामी भाकरी व चटणी घेऊन आली. मामा मामीला म्हणाला, मी गेल्यावर ह्याका सोड, ह्यो खै पळणार नाही, कोणाक चावणार पण नाही. पुढचे काही वर्ष कुत्रा जगला, पण कोणाला कधी चावला नाही. मामाच्या वाड्याचा पहारा त्याने चोखपणे केला. कोणी अनोळखी माणसाची वाड्याच्या गडग्याच्या आत यायची हिंमत नव्हती. कोणी चुकून आत आला तर कुत्र्या त्याची पाचावर धारण बसवी. पण एक होई, आपी मामा घरात, कुत्रा गडग्याच्या बाहेर आंब्याच्या झाडाखाली. कधी कधी आपी मामा दिवसभर घरी असे, कुत्रा गडग्याच्या बाहेर. मग आजी मामी त्याला आंब्याच्या झाडाखाली जेवायला देत. कधी कधी बाहेर गेलेला मामा काही विसरला तर लगेच घरी येई. त्याची चावल लागतात. कुत्रा जिथून वाट मिळेल तिथून जीवाच्या आकांताने गडग्याच्या बाहेर पळे. ह्यालाच म्हणतात सौ सोनारकी एक लोहारकी. मी प्रफुल्ल शामराव सावंत, मुक्काम पोस्ट नाटळ खांदारवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सध्या राहणार खारदेवनगर घाटला, चंबूर, मुंबई. माझे हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या पसंतीची मोहर माझ्या चॅनलवर उमटा. नमस्कार.